शिक्षक कॉलनी येथे अज्ञात व्यक्तीने दहशतीचा प्रयत्न निर्माण करण्यात आला। 4 गाड्यांचे खूप नुकसान करण्यात आले। त्यासाठी गाडी चालकांची गुन्ह्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24 आपले सहर्ष स्वागत करत आहे। लाईक करा व सबस्क्राइब करा। गाडीवर बसवर ड्रायव्हर म्हणून काम करतो। रात्री 12 वाजता गाडी उभा केली, जाऊन झोपण्यात आलो। झोपलो तर 2:30-3 वाजता मला परत फोन आला की गाडी फोडली म्हणून। आता हे शिफ्टच्या गाडीचं कसं करायचं, याचं पेमेंट कसं करायचं? आम्हाला पगार भेटतो 16,000, यातून काच बसवायची का ते पगार आम्ही घर चालवायचे? असं नुकसान होणं चांगलं आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? कोण गुंड, इथली गुंड आहे का, स्थानिक आहे का बाहेरची? जो कुणी असेल, इथला असो बाहेरचा असो, प्रशासनाने यांना शोधून काढण्यात यावं आणि गाड्यांचा खर्च काय वसूल करून द्यावा आणि काय त्यांना शिक्षा करण्यात यावी, ती शिक्षा झालीच पाहिजे। रात्री 2 वाजता, अंदाजे 2 ते 2:30 वाजता या अगरवाडी रोड चाकण मनशेतकरी केंद्राच्या जवळ 4 गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। तर त्यासाठी आमची एवढीच एक विनंती आहे की डिपार्टमेंटने त्याच्यात लक्ष घालावं आणि दहशत माजवणाऱ्या गुंडांना काहीतरी आळा बसावा ही विनंती। आणि हे आज एकाची काच फोडली, आज 4 गाड्यांच्या काचा फोडल्या। तिथं कष्ट करून जागणारा समाज आहे, रोज कष्ट करून कामधंदा करून जागणारा सर्वसामान्य ड्रायव्हर आहे, अनेक कष्टातून उभे केले गाडी मालक आहेत। यांची अशी नुकसान झाली, उद्या दहशत, उद्या गाड्या चोरण्याचा प्रयत्न करतील किंवा एखाद्याचा खूनही करण्याचा प्रयत्न करतील, मारण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे डिपार्टमेंटने आणि प्रशासनाने काळजी घेऊन आमची एवढी मागणी मान्य करावी आणि या गावगुंडांना पकडण्याचा प्रयत्न करावा, त्यांना सबक शिकवावी एवढीच विनंती। तुम्ही काय बोलणार आहे का? बोला ना, तुमच्या गाडीचं काय नुकसान झाले सांगा तुम्ही। माझी गाडी फोडली म्हणून माझ्या गाडीचा खर्च कोण देणार? माझी बी गाडी फोडण्यात आलेली आहे। ती गाडी धान्याची गाडी, महाराष्ट्र शासनची, खेड तालुक्याच्या हे सप्लाय करतोय मी। आणि या गुंडांना आहे ना कठोर शिक्षा देण्यात यावी, माझी शासनाला हेच अपेक्षा आहे, माझी विनंती। तिकडे गाडी माहिती गाडी झाली तरी